एक प्रोडक्ट घ्या, दोन प्रोडक्ट हे दोन पद्धतीने येते, एक ऑनलाईन पण येते आणि एक ऑफलाईन पण येते. ऑफलाईन फार काही लांब, मग तुम्हाला ऑनलाईनला पण भेटू शकतो, घरपोच तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. आता ही जी प्रोडक्ट आहे, या प्रोडक्ट भेटण्याची पद्धत काय, तर आपल्या या प्लॅन मध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक. सर्वात महत्वाचा घटक आहे ग्राहक. या सिस्टीम मध्ये ग्राहक हा मेन. या ग्राहकाला आणण्याचं कार्य कोण करतो मार्केटमध्ये, तर त्याचं नाव आहे रिटेलर. बरोबर, तो आहे रिटेलर. आता हा जो रिटेलर घटक आहे हा काय करतो, लोकांना माल जाऊन पोहोचवतो आणि मालाबद्दल माहिती देतो, आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती देतो. आता हा रिटेलर जेव्हा आपल्या प्रोडक्टची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवतो, त्याला रिटेलर लॉग इन करण्यासाठी काय सिस्टीम आहे, याला पैसे लागत नाही. आता याला फक्त 3 कंडिशन आहे. एक त्याच्याकडे पॅन कार्ड असते, पॅनचा अकाउंट असतो, तो माणूस आपल्याकडे रिटेलर जॉईन होऊ शकतो. 18 वर्षाच्या तो रिटेलर जॉईन झाला. आता समजा यांनी काही 5-10 ग्राहकांना आपले प्रोडक्ट दिले, 10 ग्राहकांनी 2-2 हजाराचे प्रोडक्ट घेतला. प्रोडक्ट किती रुपयाचं दिलं, 20,000ची दिली, 10,000ची दिली, जेवढ्याच जाईल त्याच्यावर याला रिटेल कमिशन ही मिळेल 5%. कोणाला, रिटेलर. पण कंपनी काय म्हणतो, जर तुम्हाला कमिशन जास्त लागत असेल तर तुम्हाला तुमचं प्रमोशन करावं लागेल. प्रमोशन करण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी आहे. 90 दिवसा पाहिजे तर तुमचा रिटेलरचं स्टेटस चेंज करण्यासाठी तुमचा कालावधी आहे. पण त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपयाचं प्राईम रिटेलर होण्यासाठी इथं काय व्हावं लागतं, प्राईम रिटेलर. आता तुमचं दुसरं प्रमोशन आहे प्राईम रिटेलर. आता प्राईम रिटेलर जर व्हायचं असेल तर प्राईम रिटेलर झाल्यावर तुम्हाला प्रॉफिट काय, 10% रिटेल कमिशन मिळणार. पण हे होण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्राहकाच्या माध्यमातून 10,000 रुपये डीपीचे, किती, 10,000 रुपये डीपीचे जीएसटी काटून, म्हणजे जवळजवळ हा 12,500 रुपयाचा सेल तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे. 12,500चा सेल झाला म्हणजे नेट किती येईल, 10,000 येतो. आता 12,500चा सेल झाला, तुमचं प्रमोशन काय झालं, प्राईम रिटेलर. आता इथं जर तुम्ही 10,000चा सेल केला असेल तर मग तुम्हाला न सांगता तुम्ही कुठे आले, प्राईमला आले. पहिल्या 10,000वर जे कमिशन मिळेल ते किती टक्क्यांनी मिळेल, 5%. जेव्हा तुम्ही प्राईम होणार आणि तिथून जो तुमचा बिझनेस होणार तिथून किती टक्क्यांनी मिळणार, 10% मिळणार. ही कंडिशन आहे. आता इथे तुम्हाला आणखी 2 सुविधा मिळतो. एक, तुम्हाला जनरेशन बोनस मिळतं, जीवन बोनस मिळतं. आता जनरेशन बोनस जे आहे हे कसं आहे, जसं मी तुम्हाला नेटसप मध्ये आणलं ऍज अ रिटेलर आणि साहेबांना आणलं ऍज अ रिटेलर, तुम्ही दोघे रिटेलर आले, पण जॉईन कोणी केलं तुम्हाला, मी केलं. म्हणजे तुम्ही माझ्या जीवनला आले, जनरेशन 1ला आले, म्हणून कंपनी तुम्हाला 3% ते 8% पर्यंत जनरेशन बोनस देते. बरोबर, आता कसं देते ते बघू. 10,000चा जर तुमच्या ग्राहकाच्या माध्यमातून बिझनेस झाला तर जनरेशन बोनस मिळेल तुम्हाला 3%. तेच जर तुमचं काम 20,000 रुपयाचा झाला बिझनेस तर तुम्हाला बोनस मिळेल 4%. या, आणि तेच जर समजा 40,000चा बिझनेस झाला तर बोनस मिळेल तुम्हाला 5%. तोच जर बिझनेस तुमचा 80,000चा झाला, बोनस मिळेल तुम्हाला 6%. तोच बिझनेस जर तुमचा 1,20,000चा झाला, तुम्हाला बोनस मिळेल 7%. आणि तोच बिझनेस जर समजा 1,60,000चा झाला, बोनस मिळेल तुम्हाला 8%. किती दिवसाचा, महिन्याच्या महिन्या सायकलच असते हे, सायकलचं. बरोबर, सायकलचा जेवढा हिशोब झाला तेवढे तुम्हाला पैसे तुमच्या कॅल्क्युलेट करून तुमच्या अकाउंटला पाठवले जातात. तुम्ही एका महिन्यात करा, 15 दिवसात. ज्या दिवशी एंट्री झाली आपली सायकल काय सांग, 15 ते 20, 15 ते 30 जो काम होणार त्याचे पैसे तुम्हाला भेटणार.
बरं. आता हे झालं जनरेशन बोनस. कोणाला मिळतो? प्रायव्हेट इटेलरला मिळत नाही. आणि इथून तुम्हाला एक परमिशन मिळतो, तुम्ही तुमच्यासारखे इटेलर तुमच्या खाली जॉईन करू, म्हणजे विकणाऱ्यांची टीम तयार करू. आता तिसरं प्रमोशन कोणी म्हणतील मला थोडस पुढे जायचंय, नो प्रॉब्लेम. तर तुम्ही लाइटनिंग स्टार इटेलर होऊ शकता. जसे तुम्ही झाले. आता लाइटनिंग स्टार रिटेलर होण्यासाठी कंडिशन काय? तर त्याची कंडिशन अशी की त्याचा 30,000 रुपयाचा बिझनेस तुमच्या ग्राहकाच्या माध्यमातून तुमच्या खाली आला, तुम्ही आणलेल्या ग्राहकात. आता 30,000चा बिझनेस आणायचा म्हणजे जवळजवळ 36,000पेक्षा जास्त बिझनेस करावा लागेल. तेव्हा 36,000 30,000 आहे ना, कारण जीएसटी कटेल ना. आता लाइटनिंग स्टार झाले म्हणजे तुम्हाला फायदा काय? तर तुम्हाला ही जनरेशन बोनस मिळणार का? मिळणार. 10% रिटेल प्रॉफिट मिळणार का? मिळणार. कारण इथं मिळतो तर इथं मिळणारच आहे, इथं जीवन बोनस मिळतो तर इथं मिळणारच आहे. आता इथं नेमका आणखी एक ऍडिशनल फायदा आहे. तुम्ही तुमच्यासारखे जे इटेलर आहे त्यांना काय करू शकता? अपॉइंट करू शकता, तुमच्याकडे आणू शकता, तुमच्या खाली लोकांना जॉईन करू शकता. आता तुम्ही जर समजा टीम 1 ला आणि टीम 2 ला, जसा टीम 1 ला 5 लोक आणले, टीम 2 ला 5 लोक आणले, तुमच्या खाली किती इटेलर आले? 10 इटेलर आले. आता या इटेलर आले कशासाठी? पैसे कमवायसाठी. मग त्यांना जास्त पैसे कधी मिळेल? ज्यावेळेस प्राईम होईल. मग आता यांना जर प्राईम व्हायचं असेल तर काय करावं लागेल? 10,000चा बिझनेस करावा लागेल. करावं लागेल. कोणाला? या 5 ला, या 5 ला. म्हणजे 5 एक आकडा पकडला, एकही असू शकतो, 2ही असू शकतो. आता यांनी 10,000चा बिझनेस केला आणि यांनी पण 10,000चा बिझनेस केला. आता किती दिवसात केला? असं समजू आपण 1 महिन्यात केला, असं समजू ना. चला, आता इथे किती रुपयाचा बिझनेस आला? 50,000. इथे कितीचा बिझनेस आला? 50,000. आता आपण हे समजून घेऊ थोडस. इथं मिळालं का तुम्हाला हे कमिशन? नाही. आता मिळायला लागलं का? मिळायला लागलं. तुम्हाला इथे लाइटनिंग स्टार्ट झाल्याबरोबर टर्नओव्हर बेस इन्कम हे 3% टीम 1 आणि 3% टीम 2 सुरू झालं. इथं आहे का ते? नाही, इथं आहे. म्हणजे इथं तिसरा ऍडिशनल बेनिफिट झाला. पहिले ऍडिशनल बेनिफिट रिटेलरचे प्राईम झाले, तुम्हाला 5 चे 10 झाले आणि जीवन बोनस भेटला. लाइटनिंग झाले 3% टीम 2 टीम 1, याचं तुम्हाला जे काम करतील ते टर्नओव्हर करतील त्याच्यावर तुम्हाला कमिशन मिळेल. आता हे आले टीम 1 नी घेतले 50. किती आता आला चेक? 1500. याच्यावर 1500. याची टोटल किती झाली? 3,000 झाले. म्हणजे लोकांनी कार्य केलं, तुम्हाला 3,000 भेटले. पण हे लोक जे मी आणले 5-5, हे कोणाचं जीवन आहे? माझा. मग हा जो 1 लाखाचा बिझनेस आला, हा कोणामुळे आला? माझ्यामुळे आला, माझ्या टीममुळे आला. याच्यावर जीवन बोनस मिळणार का तुम्हाला? मिळणार. जीवन बोनस किती आहे तुम्हाला? 5%. बघा, 10 ला 3%, 20 ला 4%, 40 ला 5%, 80 ला 6%. आता आपला बिझनेस किती आहे? 50 आणि 50 1 लाख. म्हणजे आपण कोणत्या वेळेला गेलो? 6% ला गेलो. 7 ला जाऊ शकत नाही, कारण 1,20,000 आपण नाही आहे तेवढं. म्हणजे आपण 1 लाख आहे, म्हणजे किती पर्सेंट मिळाले? 6%. आता 1 लाखाला 6% किती झाले? आता हे 6,000 झाले. 6,000 भेटले. आणि हे किती भेटले? 3,000. किती रुपयाचा चेक आला तुम्हाला? 9,000चा. आता हे झालं लोकांनी केलं म्हणून भेटलं. पण तुम्ही 30-40-50 हजार रुपयाचं तुम्ही पण रिटेल केलं असेल ना, का नाही केलं? केलं. मग मी असं समजतो तुम्ही पण रिटेल केलं 30,000 रुपयाचं प्रोडक्ट. आता याच्यावर तुम्हाला काय मिळेल?
10% मिळेल, हम्म. ते तर मिळणारच ना रिटेल प्रॉफिट. त्याच्यावर 10% रिटेल प्रॉफिट तुम्हाला मिळेल. किती झालं? 3,000 हे पण आले. किती झाले? 3,000 हे आले. 12,000 रुपये झाले. भेटले तुम्हाला 12,000. आता 30,000चा बिझनेस केल्यामुळे तुमचं काय झालं? तर तुम्ही झाले सुपर ट्रॅक. तुम्ही काय झाले? सुपर ट्रॅक अचीव झाले. कितीचा बिझनेस केल्यामुळं? 30,000चा. आता तुम्ही दुसरं पण एक अचीव केलं. 50-50चा बिझनेस झाल्यामुळे तुम्ही प्री फास्ट ट्रॅक पण झाले. बरोबर ना? आता ते कसे होते मी सांगतो तुम्हाला, आता धीरे धीरे सांगतोय. बरोबर. आता 2 गोष्टी झाल्या. तुम्ही लाइटनिंग स्टार झाल्यानंतर 30,000चा बिझनेस केला. फक्त इथे 10 कंझ्युमर जॉईन केले. किती? 10 कंझ्युमर. तर तुमचं नेक्स्ट प्रमोशन काय झालं? रायझिंग स्टार झाले. तुम्ही काय झाले? रायझिंग स्टार झाले. सुपर ट्रॅक झाले का? झाले. ट्रेनिंग भेटणार का? भेटणार. किट भेटणार का? भेटणार. आणि 10 कंझ्युमर आले का? आले. तुम्ही काय, तुमचं प्रमोशन झालं का? झालं. रायझिंग स्टार झाले. आता रायझिंग स्टार मध्ये हे सर्व बेनिफिट आहेच, पण इथं लाइटनिंग स्टारला किती % टर्नओव्हर बेस कमिशन होतं? 3. इथं 4 भेटणार. ऍडिशनल बोनस आहे. 33% पेमेंट वाढलं का? वाढलं ना.